बाळाला जन्म देणं ही स्त्रीच्या आयुष्यातली सर्वात सुंदर गोष्ट असते. पण गर्भधारणा हे तुमचं स्वप्नच ठरतं की काय? मातृत्वासाठी आतुर आहात, परंतु गर्भधारणा होत नाही. कदाचित या वंध्यत्वाचे कारण PCOS असू शकेल. सध्या जगभरात स्त्रियांमध्ये वंध्यत्वाचे प्रमुख कारण बीजनिर्मितीतला अडथळा म्हणजेच PCOS हे आहे. भारतातील प्रत्येक 10 मधील एक स्त्री ही पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम म्हणजेच PCOS ने ग्रस्त आहे. पण हे PCOS म्हणजे नक्की आहे तरी काय? PCOS हा स्त्रियांच्या प्रजनन संस्थेशी संबंधित आजार असून यात इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन या अंतःस्रावाचे संतुलन बिघडलेले असते. पण PCOS हा आजार होतो तरी कसा? पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम हा स्त्रियांच्या प्रजनन संस्थेशी निगडीत अंतःस्रावांचा आजार आहे. योनी भाग, गर्भाशय, बीजांडकोश आणि बीजवाही नलिका हे प्रजनन संस्थेचे प्रमुख भाग आहेत. सामान्यतः अंडकोशामध्ये बीजांडाची क्रमाने वाढ होत जाते. परिपूर्ण झालेले बीज बीजांड फोडून अंडकोशातून बाहेर पडते. ते बीजवाही नलिकेत वहन केले जाते. PCOS मध्ये मात्र बीजांडाची पूर्ण वाढ होऊ शकत नाही. अपूर्ण वाढ झालेली ही बीजांडे बीजकोशाच्या आत साठत जातात. यालाच पॉलिसिस्टिक ओव्हरी असे म्हणतात. PCOS हा चिरकाल व्याधी असून योग्य उपचार न झाल्यास अनेक वर्ष किंवा आयुष्यभर त्याचा त्रास सहन करावा लागू शकतो. PCOS चे योग्य निदान न झाल्यास वंध्यत्व तसेच पुढील काळात किचकट शारीरिक व्याधी जसे गर्भाशय अंतःस्तराचा कर्करोग, यकृताच्या व्याधी, गर्भाशयाचा कर्करोग, मधुमेह, हृदयरोग, उच्च रक्तदाब आणि झोपेतील श्वसनाचा त्रास होऊ शकतो. PCOS मुळे स्त्रियांमध्ये केवळ शारीरिकच नाही तर मानसिक दुष्परिणामही दिसून येतात. स्त्रिया गर्भधारणेबद्दल चिंतित आणि आपल्या सौंदर्याबद्दल सतत उदास आणि निराश असतात. मग हा आजार पूर्ण बरा होतो का? नाही. डॉक्टर PCOS ची लक्षणं कमी किंवा दूर करण्यासाठी विविध उपाय सुचवतात. परंतु हा आजार पूर्ण बरा करणारा उपचार सध्या तरी उपलब्ध नाही. घाबरून जाऊ नका. आमच्याकडे मार्गदर्शन उपलब्ध आहे. PCOS या असाध्य आजारासाठी आयुर्वेद या प्राचीन शास्त्रातील संदर्भाच्या साह्याने श्री माऊली विश्व आयुर्वेद येथे उपचारासंबंधी योग्य मार्गदर्शन उपलब्ध आहे. PCOS हा आजार प्रामुख्याने बिघडलेल्या जीवनशैलीचा दुष्परिणाम आहे. श्री माऊली विश्व आयुर्वेद येथे PCOS वर होणारे उपचार. शरीरात होणारे बदल किंवा आजार समजून घेण्यासाठी सप्तधातूंचे ज्ञान असणं आवश्यक आहे. रसात रक्तम ततो मांसम, मांसान मेदस ततोस्थिच, अस्नो मज्जा ततः शुक्रम. आयुर्वेदानुसार सप्तधातू शरीराचे धारण करतात. ते पुढील प्रमाणे आहेत: रसधातू, रक्तधातू, मांसधातू, मेदधातू, अस्थिधातू, मज्जाधातू आणि शुक्रधातू. वात, पित्त आणि कफ हे त्रिदोष शरीरातील महत्वाचे भावपदार्थ आहेत. जेव्हा दोष धातूंमध्ये प्रवेश करतात तेव्हा त्यामुळे निर्माण होणारी लक्षणं वैद्यांना निदान व उपचारासाठी उपयोगी पडतात. सप्तधातूंचे कार्य: प्रीणनम जीवनम लेपो स्नेहोद्धारणपूरणे, गर्भोत्पादश्च धातूनां श्रेष्ठ कर्म क्रमात स्मृतम. सातवा धातू शुक्राचे गर्भोत्पादन हे सर्वोत्तम कार्य होय. शुक्रातूनच गर्भोत्पादनासाठी स्त्रियांमध्ये स्त्रीबीज आणि पुरुषांमध्ये पुरुष बीजाची उत्पत्ती होते. PCOS मुळे बीजनिर्मितीत अडथळा निर्माण होतो. म्हणूनच PCOS चे उपचार करताना धातूंचे संतुलन आणि पोषण बीजनिर्मितीसाठी महत्वाचे असते.
आर्तवम आग्नेयम. स्त्रीबीज हे अग्निप्राधान्य असते. PCOS मध्ये इन्शुलिनला अवरोध असतो आणि चयापचयही बिघडलेले असते. म्हणूनच बीजनिर्मितीसाठी चयापचयावर नियंत्रण असणं आवश्यक असते. आयुर्वेदानुसार प्रत्येक धातूला स्वतंत्र पचनशक्ती असते, ज्याला धात्वाग्नी असे म्हणतात. थोडक्यात चयापचय प्राकृत करणे हा PCOS चा योग्य उपचार होय. यात औषधी चिकित्सा, पंचकर्म, उत्तर बस्ती, जीवनशैलीतील बदल आणि मानसिक समुपदेशन यांचा समावेश होतो. PCOS ची सामान्य लक्षणे: मासिक पाळीची अनियमितता किंवा अभाव, चेहरा आणि शरीरावर अनावश्यक केसांची अतिरिक्त वाढ, वजन वाढणे, मनस्थिती दोलायमानता, तेलकट त्वचा आणि मुरमे, डोक्यावरील केस गळणे किंवा पातळ होणे. जर तुम्ही सुद्धा समान समस्या अनुभवताय तर कदाचित हे PCOS असू शकेल. अधिक जाणून घेण्यासाठी आजच तपासणी करा. PCOS साठी अचूक आणि परिणामकारक सल्ल्यासाठी आजच आमच्या तज्ज्ञांना भेट द्या. श्री माऊली विश्व आयुर्वेद, पुणे, सदाशिवपेठ, बाणेर, चिंचवड आणि कल्याणीनगर, मुंबई, दादर पश्चिम. तुम्ही फोन किंवा वेबसाईटद्वारे संपर्क साधू शकता. अधिक माहिती आणि व्हिडिओज आमच्या फेसबुक पेज किंवा YouTube चॅनलवर उपलब्ध आहेत.